युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिक मधले शेवटचे काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत. ते एक्झाम्पल्स आपण कंप्लीट करूयात. त्यामध्ये 13th एक्झाम्पल पर्यंत आपण आलेलो आहे. बघा काय एक्झाम्पल आहे. When the planet Jupiter is at a distance of 824.7 million kilometers from the Earth, its angular diameter is measured to be 35.72 second of arc. Calculate the diameter of the Jupiter. आता हा जो पार्ट आहे किंवा हे जे काही एक्झाम्पल दोन एक्झाम्पल इथं दिलेले आहेत ते रिड्युस्ड पार्ट मधले आहेत. जरी सिलेबस कमी केलेला असेल तरीही आपण ते एक्झाम्पल कसे आहेत किंवा काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे किंवा सोडवून देणार आहे. आता गिव्हन मध्ये थेरी आपण घेतलेली नाही, पण मेजरमेंट ऑफ हे 13व एक्झाम्पल आहे. मेजरमेंट ऑफ लेंथ, मास आणि टाइम, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स या पार्टमध्ये हा फॉर्म्युला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते कंप्लीट करायचं होतं, पण रिड्युस्ड पार्ट असल्यामुळं मी तुम्हाला एक्झाम्पल मध्येच ते सांगतोय. When the planet Jupiter is at a distance of 824.7 million kilometers, डिस्टन्स दिलेला आहे. ते डिस्टन्स आपण कॅपिटल डी घेतोय. कॅपिटल डी इज इक्वल टू 824.7. युनिट काय दिलेलं आहे बघा, मिलियन किलोमीटर्स. मिलियन किलोमीटर्स. आता मिलियन किलोमीटरचं कन्व्हर्शन मीटर मध्ये करायला पाहिजे. मिलियन आणि किलोमीटर हे सेपरेट आहेत. इथं दिलेला जो अंक आहे 224.7 मिलियन, याचा अर्थ 10⁶ न त्याला मल्टिप्लाय करायचं. मिलियनचं मीटर मध्ये आपण करतोय, किलोमीटरचं मीटर मध्ये करताना 10⁻³ न मल्टिप्लाय करतोय आणि त्याचं युनिट मीटर असेल. आता त्याच्या पुढे काय दिलेलं आहे, इट्स अँग्युलर डायमीटर इज मेजर्ड टू बी. त्याचा अँग्युलर डायमीटर दिलेला आहे आणि अँग्युलर डायमीटर हा अल्फा या अक्षराने लिहायचा आहे. थेरीमध्ये दिलेला आहे. अल्फा इज इक्वल टू 35.72 सेकंद, 35.72 सेकंद अशी याची किंमत दिलेली. हाही सेकंद मध्ये दिलेला आहे. अल्फा हा आपल्याला रेडियन मध्ये करावं लागेल, त्याचं कन्व्हर्शन करावं लागेल आणि सेकंदचं रेडियन मध्ये करण्यासाठी याला आपण इनटू, मी तुम्हाला थेरीमध्ये सांगितलेलं आहे, सेकंदचं रेडियन मध्ये करण्यासाठी त्याला 4.874 इंटू 10⁻⁶, 4.874 इंटू 10⁻⁶ रेडियन अशी ही किंमत आपल्याला मिळेल. आता याचं मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाही, पुढे सोडवायचं. डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्येच त्याची किंमत येणार आहे. ती किंमत आपण तिथं घेऊया. आणि विचारलेलं आहे काय बघा, कॅल्क्युलेट द डायमीटर ऑफ द ज्युपिटर. डायमीटर विचारलेला आहे म्हणजे स्मॉल डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. टेक्स्टबुक मध्ये एक्झाम्पल मध्ये किंवा एक टेक्स्टबुक मध्ये मेजरमेंट ऑफ डिस्टन्स मध्ये हा पार्ट आहे. त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे, अल्फा इज इक्वल टू स्मॉल डी अपॉन कॅपिटल डी. किंमत काढायची आहे कॅपिटल स्मॉल डी ची, त्यामुळं हा कॅपिटल डी इकडे आणला तर स्मॉल डी इज इक्वल टू अल्फा इंटू कॅपिटल डी होईल. इथं आपल्याला या सर्व किमती ठेवायच्या आहेत. देअरफॉर स्मॉल डी इक्वल टू, स्मॉल डीच काढायचा आहे. अल्फाची किंमत आहे तशी 35.72 इंटू 4.874 इंटू 10⁻⁶ इंटू डी 824.7 इंटू 10⁻⁶ आणि 3 या दोन्हीचे ऍडिशन केले असता 9 मिळेल. मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे घातांकाची बेरीज होते. आणि हे सोडवलं तर आपल्याला डी ची किंमत ही मी सोडवलेलं आहे. तुम्ही हे सोडवू शकता. लॉग टेबलच्या सहाय्याने सोडवायचं आहे, बघायचं आहे. 1.43 याची किंमत ही 1.43 इंटू 10⁵ इंटू 10⁻³ अशी मिळते. सध्या याची किंमत मीटर मध्ये आहे कारण आपण हे मीटर मध्ये घेतलेलं आहे. आणि डी इज इक्वल टू
1.43 इंटू 10⁵ मीटरचं किलोमीटरमध्ये कन्व्हर्शन केलं तर हा 10⁵ कॅन्सल होईल किंवा 10⁵ आपण त्याला डिव्हाइड करतोय. आपलं आन्सर हे टेक्स्ट बुक मध्ये दिलेल्या आन्सर एवढं आलेलं आहे. 1.43 किंवा 1.428 गुणिले 10⁵5 एवढी किंमत आपल्याला मिळालेली आहे. हे 13वं एक्झाम्पल आहे. तुम्ही ते परत सोडवा. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज, एक फॉर्म्युला दिलेला आहे आणि तो फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय दिलेला आहे बघा. इफ द फॉर्म्युला फॉर अ फिजिकल क्वांटिटी इज गिवन मध्ये ती किंमत आपण लिहिणार आहे. x इज इक्वल टू a⁴ b cube अपॉन c⁴ इंटू d⁴ c⁴ इंटू d⁴ असा हा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि विचारले काय बघा. अँड इफ द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट्स ऑफ A, B, C अँड D आर, त्याच्याबरोबर गिव्हन मध्ये आपल्याला पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ A, B, C, D याच्या पर्सेंटेज एरर्स दिलेले आहेत. पर्सेंटेज एरर म्हणजे ΔA/A ची किंमत, ΔB/B ची किंमत दिलेली आहे, ΔC/C आणि ΔD/D या किमतीला आपण पर्सेंटेज एरर असं म्हणतो. आणि त्या किमती 2%, 3%, 3% अँड 4% रिस्पेक्टिव्हली अशा किमती दिलेल्या आहेत. आणि विचारलेलं आहे आपल्याला कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन एक्स. कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन एक्स, आपल्याला एक्सचा पर्सेंटेज एरर विचारलेला आहे. आता कॅल्क्युलेट पर्सेंटेज एरर इन एक्स म्हणजेच Δx/x करूयात. हे सोडवत जाऊयात पुढं. इज इक्वल टू आपण कॉम्बिनेशन ऑफ एररच्या पार्टनुसार या फॉर्म्युल्यावरून आपण काय लिहिणार आहे, एरर कशी काढतोय. 4 इंटू ΔA/A असेल प्लस 3 इंटू ΔB/B असेल प्लस, जरी डिव्हायडेड असेल तरीही आपण ते प्लस मध्येच लिहितोय. 1/3 इंटू ΔC/C प्लस 1/2 इंटू ΔD/D असणार आहे. आता याच्याबरोबर एररच्या किमती इथं दिलेल्या आहेत. एररच्या किमती दिलेल्या आहेत म्हणजे ΔA/A 2% दिलेला आहे, त्यामुळे याची किंमत आपण 2 लिहिणार आहे. प्लस 3 इंटू ΔB/B याची ही 2% किंमत दिलेली आहे. सॉरी, याची 3% किंमत दिलेली आहे. त्याच्या पुढं 1/3 आहे तसं इंटू ΔC/C हे ही 3% आहे प्लस 1/2 इंटू हे 4% दिलेलं आहे. अशा पद्धतीने किमती दिलेल्या आहेत. गिव्हन आपण जे आहे त्याप्रमाणे इथं किमती पुटअप केल्या. इथं हे सोडवलं तर काय होईल. 4 × 2 8 अधिक 9 अधिक 3 ला 3 कॅन्सल होईल. 2 × 2 2 4 प्लस 1 प्लस 2 आणि या सगळ्यांचे ऍडिशन 8 + 9 17 17 + 1 18 18 + 2 20 मिळालेलं आन्सर हे आपल्याला 20% मिळेल. म्हणजे Δx/x इज इक्वल टू 20%. हे याचं आन्सर असेल. हे आपलं या टेक्स्ट बुक मधलं 14वं एक्झाम्पल आहे, 14th एक्झाम्पल. आता त्याच्या पुढचं एक्झाम्पल घेऊयात. 15वं एक्झाम्पल आहे. हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे. इथं आपल्याला त्यापुढं 15वं एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता हे काय दिलेलं आहे बघूया. राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग. इथं काही नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स दिलेले आहेत. राईट डाऊन द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन द फॉलोइंग. 0.003 मीटर स्क्वेअर, 0.1250
ग्रॅम सेंटीमीटर रेज टू -2, 6.4 × 10⁶ मीटर, 1.6 × 10⁻⁻19 कुलोम आणि शेवटची 9.1 × 10⁻31 किलोग्रॅम एवढ्या किमती दिलेल्या आहेत आणि त्या प्रत्येकाचा सिग्निफिकंट फिगर आपल्याला विचारलेला आहे. अगोदर प्रत्येक किमती आपण लिहून घेऊयात. पहिली किंमत आहे 0.003 0.003 आणि त्याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. त्यानंतर याचा सिग्निफिकंट फिगर आपल्याला लिहायचा आहे. त्याच्या पुढे 0.1250 0.1250 त्याचं युनिट आहे ग्रॅम सेंटीमीटर रेज टू -2 ग्रॅम सेंटीमीटर रेज टू -2 याचा सिग्निफिकंट फिगर विचारलेला आहे. 6.4 × 10⁶ मीटर 6.4 × 10⁶ मीटर याचाही सिग्निफिकंट फिगर विचारलेला आहे आणि त्याच्या पुढे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम याचंही विचारलेलं आहे आणि 9.1 × 10⁻31 मायनस आहे का प्लस आहे -31 इथं ही किंमत आहे किलोग्रॅम मध्ये. या सगळ्यांचे आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स विचारलेले आहेत. याचे सिग्निफिकंट फिगर्स लिहायचे. आता सिग्निफिकंट फिगर लिहिताना पहिल्या किमतीचा आपल्याला सिग्निफिकंट फिगर लिहायचा आहे. इथं 0.003 आहे. हे लिहित असताना आपण कसं लिहितोय, या 3च्या अगोदर ज्या 0 आहेत त्या गृहीत धरायच्या नाहीत किंवा सिग्निफिकंट घ्यायच्या नाहीत. म्हणजे इथं फक्त 1 सिग्निफिकंट फिगर असणार आहे याच्यामध्ये. त्यामुळे याचं आन्सर 1 येईल. आता याच्यामध्ये 1 2 3 4 याच्यानंतरचा जो 0 आहे तो गृहीत धरायचा आहे, तो पकडायचा आहे. त्यामुळं याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर असतील. इथं 10⁻⁴ पॉवर किती असू द्यात, आपण याचा सिग्निफिकंट फिगर घेतोय. म्हणजे 6 आणि 4 1 आणि 2 याचा सिग्निफिकंट फिगर 2 असेल. याचाही तसाच 1 आणि 2 आहे आणि याचाही इथं 10⁻⁴ पॉवर किती असू द्या त्याचा विचार करायचा नाही. हा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्येच विचार करायचा आहे. आणि इथं 9.1 आहे म्हणजे याचाही सिग्निफिकंट फिगर हा 2च आहे. अशा पद्धतीने आपल्याला सिग्निफिकंट फिगर्स मिळतात. आणि या सिलेबस मधलं या टॉपिक मधलं शेवटचं एक्झाम्पल, लास्ट एक्झाम्पल इन दिस टॉपिक इज द डायमीटर ऑफ अ स्पियर इज 2.14 centimeter. Calculate the volume of the sphere to the correct number of significant figures. आपलं शेवटचं एक्झाम्पल या टॉपिक मधलं सिग्निफिकंट फिगर वरच आहे. 16वे एक्झाम्पल असेल. बघा काय दिलेलं आहे याच्यामध्ये. द डायमीटर ऑफ अ स्पियर इज 2.14 centimeter. एक स्पियर आहे, त्या स्पियरचा डायमीटर दिलेला आहे म्हणजे स्मॉल डी ची किंमत दिलेली आहे. स्मॉल डी इज इक्वल टू 2.14 सेंटीमीटर. त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करायला पाहिजे, पण आपण पुढे बघूयात. जर आन्सर सेंटीमीटर मध्येच पाहिजे असेल तर मीटर मध्ये कन्व्हर्शन करायची गरज नाही. पुढे काय, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्पियर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. व्हॉल्यूम ऑफ द स्पियर आपल्याला विचारलेलं आहे. मग डायमीटर वरून व्हॉल्यूम काढण्यासाठी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा, स्पियरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला हा V इज इक्वल टू 4/3 पाय r क्यूब असा असतो. 4/3 पाय r घन आपण म्हणतोय. मग इथं डायमीटर कुठेही आपण वापरत नाही, इथं आपण रेडियस वापरतोय. त्यामुळे या डायमीटर वरून रेडियस काढता येते आणि r इज इक्वल टू 2.14 ला 2 ने डिवाइड केलं, 2.14 अपॉन 2 इज इक्वल टू 2 1 चा 1, 1 ला भाग जात नाही त्यामुळे इथं 0 घेतोय आपण. 2 7 चा 14. तुम्ही काय करता, बे एके बे 14 1.7 लिहून टाकता, पण इथं 1.07 सेंटीमीटर मिळेल. आता सर्व किमती इथं ठेवायच्या आणि हे सोडवायचं आहे. 4/3 as it is
व्हॅल्यू ऑफ पाय इज 3.14 इंटू इन ब्रॅकेट आर इज इक्वल टू 1.07 ब्रॅकेटचा क्यूब आहे. हे सगळं सोडवायचं आहे, हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला लॉग टेबलनं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हे कॅल्क्युलेट केल्यानंतर येणारं आन्सर हे 5.13 सेंटीमीटर क्यूब. 5.13 सेंटीमीटर, कारण हे व्हॉल्यूम काढतोय आणि याचं युनिट सेंटीमीटरच आहे, त्यामुळे सेंटीमीटरच आपल्याला घ्यावं लागेल. सेंटीमीटर क्यूब हे याचं किंवा स्पिअरचं व्हॉल्यूम असेल. एवढे हे सगळे एक्झाम्पल्स किंवा याचं आन्सर हे 5.13 सेंटीमीटर क्यूब अशा प्रकारे असेल. आपण सिग्निफिकंट प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, फाइंड द कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ द स्पिअर टू द करेक्ट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. करेक्ट नंबर म्हणजे इथं घेताना जी किंमत घेतलेली आहे 3.14, किती नंबर्स आहेत, 1 2 3, इथं 1 2 3. मग आन्सर लिहितानाही 1 2 3च असले पाहिजे. आपण घेतलेल्या संख्येमध्ये कमीत कमी डिजिट असलेला जो आहे तोच इथं आन्सर मध्ये आला पाहिजे, तरच तो करेक्ट सिग्निफिकंट फिगर असा होतोय. इथंपर्यंतचा हा शेवटचा न्यूमरिकल होता. इथं आपला किंवा या टॉपिकमध्ये सर्व एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून दिलेले आहेत आणि इथं आपला थेअरीचा पार्ट, न्यूमरिकलचा पार्ट किंवा एक्सरसाइजमध्ये जेवढे एक्झाम्पल्स होते ते सगळे आपण इथं कंप्लीट केलेले आहेत. डिटेलमध्ये आपण सगळं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये जरी काही शंका वाटली तरीही मला तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा प्रत्यक्षात विचारलं तरी चालेल. पण या टॉपिकचा अभ्यास प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड आहे. युनिट्स अँड मेजरमेंट्स, डायमेन्शन्स हा जो पार्ट आहे किंवा सिग्निफिकंट फिगर हा पार्ट प्रत्येक टॉपिकशी रिलेटेड आहे. त्यामुळं हा टॉपिक महत्वाचा आहे. याचा अभ्यास व्यवस्थित करा आणि आपला हा टॉपिक इथंच संपलेला आहे. या टॉपिकची थेअरी आणि पूर्ण सिलेबस कंप्लीट झालेला आहे. मी हा व्हिडिओ इथंच थांबवतोय.